आता आम्ही निघतो. होय, बरंच लांब जायचं आहे. अरे मावशे, लय रात झाली आहे, कुठं खाली साथ बसतायत, थांबावतच आजच्याला. असं म्हणतेस, मग थांब तू. काय न ग, घराकडे पाय वळत नाहीत ह्यांचं. मग अगं समजे राहू द्या म्हणतात, राहू दे की. अहो आता तुम्ही तसं म्हणल्यावर बरंच आहे की त्यासनी. अगं गंगे, राहू दे की. हे बघ, आम्ही दोघंच आहोत त्या वाड्यामध्ये. आता एवढा मोठा वाडा आहे, आता जागा नसती तर इशय वेगळा होता, पण हाय का नाही, मग राहावा आता. बघा काय म्हणती बानू, जरा शहाण्या माणसाचं ऐकावं जरा. ती म्हणती तर राहू की आता. माझ्या पोराचं कुणीही ऐकत नाही. कसं होणार माझ्या पोराचं? बायकोचा एवढा जाच आहे, एवढा जाच आहे, फार वाळून गेलं माझं पोरग. सुख म्हणून त्याच्या नशिबाला नाहीच. वय का, काय काम करतो तुमचा लेक? हे गंगे, मी सांगतो देवासनी आणि रंगाला कामाला लावतो. तू नका काळजी करू. बरं आता नका विचार करत बसू, राहावा हातच. होय होय, चला हाताच गोंगडा हातरतो, हातात झोपू. मी काय म्हणतो, तुम्ही समजे आज जाऊन झोपा. नका नका, कशाला हातच, तू अभि हातात झोप, मी दार लावतो. बर मग मी हाय आतमध्ये. देवा, एक विचारू? जेव्हा श्री म्हाळसा देवी तुम्हाला गडावर आणण्यासाठी बाणाईच्या वाड्यात आल्या, तेव्हा नेमकं काय घडलं? माधवा, बानूने मला वचनातून मुक्त केले होते हे म्हाळसेला ठाऊक नव्हतं. म्हाळसेने तिच्या स्वतःवर जो काही संयम ठेवला होता, तो संयम मात्र सुटला. पण बानूने मात्र ते निमूटपणे सहन केलं. ह्याचा अर्थ गडावर आता जो यज्ञ सोहळा होणार, त्यावर ह्या घटनेचे पडसाद उमटणार तर? होय, कदाचित. पण मी आता गडावर आलो आहे. देवा, परंतु तुम्ही इथे नसताना श्री म्हाळसा देवींनी इथे कसे दिवस काढले असतील ह्याचा तरी विचार करा. तुम्ही बाणाईकडे होतात, ह्याचा क्रोध त्यांच्या मनातून गेला नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण सावध राहावं, नाहीतर यज्ञ सोहळ्यात विघ्न यायचे. माधवा, मला देखील म्हाळसेची बाजू कळते, पण तिने हे सर्व काही सहन करणं हे तर अपरिहार्य आहे. येऊ का जी? गणोबा, या. गणोबा, तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की काहीतरी महत्वाची वार्ता आहे. जी, देवीनी बानुबाईच्या वाड्यावर सांगावा धाडलाय. सकाळच्याला गडाच्या मध्यावर त्यातने भेटायला बोलावलंय. ह्याचा काय अर्थ लावायचा देवा? माधवा, हे जे काही घडत आहे हे तर विधी लिखित आहे. पण म्हाळसेचं या क्षणी बानूला भेटणं हे मात्र अनपेक्षित आहे. गणोबा, या तुम्ही. देवा, मला वाटत नाही की श्री म्हाळसा देवी जे काही घडलं आहे ते सहजासहजी सोडून देतील. याचा अर्थ म्हाळसेचा बानूवर जो राग आहे त्या रागातूनच ही भेट घडणार आहे. परंतु देवा, जर ही भेट नाही झाली तर उत्तम होईल. माधवा, मी ह्या क्षणी म्हाळसेकडे जाऊन तिला हे सर्व काही थांबवण्यासाठी सांगतो. देवा, असं काही करू नका. हे सगळं करण्यामागे नेमकं काय कारण आहे
ह्याचं उत्तर त्यांच्याकडे असेल. जर आपण त्यांना थांबवलं तर कदाचित परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते. मग माधवा, ह्या परिस्थितीत आपण काय करावं? देवा, पाहूया काय करायचं ते. सकाळपर्यंत काहीतरी मार्ग निघेल आणि ह्या भेटीची कारणही कळतील. अरे कोण हाय? इतक्या रातच्याला कोण दरवाजा वाजवत आहे रे? राम राम. तुम्ही हात या वेळेला काय काय झालं काय? आत येऊन सांगू का? या या या. काय झालं राघोबा? तुम्ही ह्या वेळेला गडाव काय झालं नाही ना? अहो नाही हे सांगतील की तुम्हासनी. अहो मग सांगा जी, काय झालं? बानूबाईसनी बोलवा. आत्ता ह्या येळेला नाही म्हणजे काम काय आहे ते सांगा की. दिसभर काम करून दमली बानू. नाही, आम्ही बी या वेळेला आलो नसतो, पण महासा देवीचा त्यांच्यासाठी सांगावा आहे. आणि तो सांगावा आत्ताच द्यायला सांगितला आहे. अहो मग मला सांगायचे काय सांगावं हाय ती मी देतो की. नाही तसं काही नाही. बानूबाईसनीच सांगावा द्यायचा आहे. तुम्ही नका काळजी करू. ये गंगे, जा बानूला घेऊन ये. काय झालं? काय सांगावं हाय महासाताईंचा? जी सकाळच्याला सूर्योदय उगवल तेव्हा देवीने तुम्हासनी भेटाया बोलवलं आहे. गडाच्या मध्यावर तुम्ही त्यासनी भेटा. बरं असं एकदम म्हणजे काय झालं हाय? ते आमासनी ठाव नाही. तेव्हा आम्ही निघतो. तुम्ही याल ना? काय सांगावं देवीसनी? महासाताईसनी तुम्ही सांगावा द्या. काम्या येईन त्यासनी भेटाया. देवीचा सांगावा होता म्हणून या वेळेला आलो बघा, नाहीतर आलो नसतो. तुम्ही त्यांचा सांगावाच द्यायला आला हाय ना? राहू दे. येतो जी. उद्याचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि निर्णायक असणार आहे. तुझ्याबद्दल जो राग माझ्या मनात खतखततो आहे तो कधीही शांत होणार नाही. उद्या मी तुला तुझे स्थान दाखवून देईन. बानू, तू त्यासनी भेटाय जाणार आहेस? होय. या वाड्यामध्ये येऊन तुझ्या मोहर तुला काय बाय बोलल्या तरी बी आज तू त्यासनी भेटाय जाणार आहेस? होय. नाही बानू,
तू नग जाऊस आता. अरे पर का? अरे तुला काय पुन्हा तंटा करायचा आहे? अरे बा तंटा कोण करणार आहे? त्यांचं काय बाय काम असेल म्हणून त्यांनी बोलवलं असेल मला. असल पण त्या गडावर ये असं कशा पायी नाही बोलल्या? ए ए आय, अगं असेल त्यांचं काय मनात, तुला काय करायचं आहे त्याचं? अरे असल र, पर आपल्याला कळाय ना ग का? आणि त्या काम असल्या बगर बानूला थोडीच भेटा येणार आहे. हे ठाव आहे मला, पर मला इतकंच म्हणायचं आहे, त्यांचं महत्वाचं काम असेल तर त्यांनी हात यावं, नाहीतर मग नाहीतर तुला गडावर बोलवावं. हा नाही बा, त्यात असं नाही करणार. मला ठाव आहे, पण म्हणून म्या डोसक्यात राग नाही घालून घेणार. मी तर असा विचार करतोय का असं काय काम असेल बरं? तुम्ही काय विचार नका करू. त्या उद्या जाणार आहे ती, त्या जाऊन आल्या की कळलंच काय काम होतं ते. मला असंच वाटतंय बानू, तू जाऊ न ग. त्यांचं काम असेल त्या येतील हाता. अजून काय पान उतारा करायचं राहिलं आहे का कोणाच ठाव? का मनातलं असं काय बोलायचं आहे जे जेव्हा मोर बोलता आलं नाही? अशा पायी भेटायचं असेल त्यांना. होम हाय, त्यासनी होमाबद्दल काय बाय बोलायचं असेल? होम? होमाचं काम म्हणजे? मी काय म्हणतो, आपण ह्यो विषय नग काढाय. हा ए बानू, तू जाऊन ये, नंतरच्यान बघू काय असेल ते. हं? बानू, होमाविषयी असेल ना तर तू त्यासनी असं सांग की होमाला देवासंग म्या बसणार आहे. आणि त्यासनी म्हणावं माझा मान मला मिळायलाच हवा. ते म्या सांगणार नाही. आणि अगोदर त्यांचं काय म्हणणं आहे ती ते ऐकू द्या. उद्या सकाळच्याला भेटायचं आहे ना? हं? चल समजात आज जाऊन झोपा. चला. हा हा चला. ए आय चल, ए चल. चला. अच्छा काय झालंय रे तुला? हा, तो देवांचा भक्त आहेस ना? मग बानूला असं का सांगितलंस का तू तुझं मान माग म्हणून? अरे माझं काय चाललंय ना ते माझं मलाच कळत नाही बघ. माझं एक मन मला सांगतंय का माझ्या बानूचा संसार सुखानं व्हावा, आणि ह्योच विचार माझ्या मनात येतोय बघ. अरे पण ह्याच्यामुळे तिला किती त्रास होतोय ह्याचा विचार कर की. अरे असं बी तिला त्रास होत नसेल वय? अरे बा आहे म्या तिचा होणार त्रास तिच्या डोळ्यात दिसतोय मला. त्यापायी मला हे असं वागायला लागतंय. तिला वाईट वाटलं ना तरी चालेल बघ. आजा तू काळजी कर नगस. अरे देवांचा आशीर्वाद आहे तिच्यावर, काय होणार नाही बघ. चल झोप चल. आजा कसला विचार करतोयस? आता उद्या म्हाळसा देवी बानूला काय म्हणते ती कुणास ठाव. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सारी तयारी झाली आहे. गडावर महायज्ञासाठी येणाऱ्या कोणालाही जेवल्याशिवाय जाऊ देऊ नका. होय देवी. गणोबा, देवी समद्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगितलंय बघा. गडावर येणाऱ्या समद्यांची थांबण्याची व्यवस्था बी केलेली आहे. गणोबा, महायज्ञाचा दिवस आता जवळ येतो आहे. गडावर सारी तयारी कशी चालली आहे? वय चालू आहे बघा. महाराज ऋषी आलेले आहेत, त्यांच्यासाठी होमाची तयारी बी चालली आहे. गडावर आता प्रसन्न आणि उत्साहाचे वातावरण आहे. देवी, तुम्ही सांगितलेलं काम झालं. बानूला निरोप दिलात? व्हायची. माधवी, गडावरची इतर कामं मी जाऊन येईपर्यंत पूर्ण व्हायला हवीत.
होय देवी. थांब म्हाळसा. मी महत्वाच्या कामाने चालले आहे. होय, मला कळलंय ते. म्हणजे तुम्हाला ही वार्ता कळली तर? होय, आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की तू कुठे चालली आहेस. मी बानूला भेटायला चालले आहे. पण कशाला हे तू मला नाही सांगितलंस? गडावर महायज्ञ होणार आहे. सगळीकडे त्याची तयारी चालली आहे. दुरून दुरून लोक येणार आहेत. सगळ्यांना निमंत्रण गेली आहेत. म्हटलं बानूला देखील निमंत्रण पाठवावं. म्हणजे तू तिला गडावर येण्याचं आमंत्रण देणार आहेस? हो, क्वचित प्रसंगी असं करायला माझा आक्षेप नाही. खरंच? अर्थात. याआधी गडावर आख्यानासाठी येण्यास मी तिला मज्जाव केला नव्हता. म्हाळसा, तुझ्या मनात नेमके काय आहे? केवळ तिला निमंत्रण द्यावं हेच आहे माझ्या मनात. येऊ मी? मी तुला नाही थांबवणार. पण मी तुला केवळ एकच सांगू इच्छितो की तू तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेव. मी प्रयत्न करेन. हा राजा किती येळ र. देवी सकाळी भेटू म्हणल्या होत्या. बानू अजून बाहेर आली नाही. कसं कळणार ती जाणार हाय का नाही? अरे ती येईल तेव्हा कळ तिच्या मनामध्ये काय आहे ती. अरे पर कवा. हे आय, धीर धर की जरा, धीर धर. बानू, तू जायचं पक्क केलंस? होय, मला जावंच लागलं.